हे पहा ही जी डिझाईन बनवलेली आहे मी, तर ह्या डिझाईनचा जो हा गळा आहे, हे जे डिझाईन बनवलेली आहे, तर त्यांना असा डिझाईन न करता, डिझाईन कट न करता गळा कसा मोठा करायचा हे सजेशन हवे आहे. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. गळा कट करायचा नाही, गळा पूर्ण तेवढाच पाहिजे, ही डिझाईन कट करायची नाही अजिबात, आणि गळा तर मोठा करायचा आहे तुम्हाला. हा गळा जो आहे तो मोठा करायचा आहे आणि डिझाईन जशी तशी राहू द्यायची. तर ती डिझाईन कशी करायची हे पाहायचं आहे. तर चला आपण त्यासाठी त्यानुसार हा व्हिडिओ. नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज एक कमेंट आलेली आहे, कमेंटनुसार व्हिडिओ बनवलेला आहे. ब्लाऊजचा जो गळा केलेला आहे, हे पहा ही जी डिझाईन बनवलेली आहे मी, तर ह्या डिझाईनचा जो हा गळा आहे, हे जे डिझाईन बनवलेली आहे, तर त्यांना असा डिझाईन न करता, डिझाईन कट न करता गळा कसा मोठा करायचा हे सजेशन हवे आहे. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. गळा तर कट करायचा नाही, गळा पूर्ण तेवढाच पाहिजे, ही डिझाईन कट करायची नाही अजिबात, आणि गळा तर मोठा करायचा आहे तुम्हाला. हा गळा जो आहे तो मोठा करायचा आहे आणि डिझाईन जशाला तशी राहू द्यायची. तर ती डिझाईन कशी करायची हे पाहायचं आहे. तर चला आपण त्यासाठी त्यानुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला आपण तो कसा करायचा हे फक्त मी सांगणार आहे, कारण ह्या गळ्याला मी डिझाईनला तर काहीच ब्लाऊज शिवलेला रेडी तयार आहे, त्याच्यामुळे मी ह्याला काहीच करू शकत नाही. मी फक्त एक सजेशन देणार आहे. चला तर आपण ते कसे करायचे हे पाहूया. ही जी डिझाईन आपण कट करून लावलेली आहे, ही पूर्ण डिझाईन ही कट न करता, ही डिझाईन कुठे होती तर ह्या साईडला होती. ही पूर्ण गोलाकार होता, आणि ही जी रुंदी असते ती रुंदी पण खूप मोठी होती. तर ही रुंदी कमी कशी करायची ह्याचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ती कशी रुंदी कमी करायची, आणि आपल्याला समजा आता ह्याची रुंदी जी आहे ती आपल्याला रुंदी जास्त असते, असं पसरट असतो. त्याची रुंदी आपल्याला 5 हवी असते, 2.25 किंवा 2.5 घेतो आपण, तर 5 तयार असते. तर ही रुंदी कमी कशी करायची तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. पाहायला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल रुंदी कमी करायची. तर आता फक्त उंची कशी वाढवायची हे सांगणार आहे. तर ह्या डिझाईनची जी उंची आहे, ह्या डिझाईन पासून आता याचा उंची येते, गळा उंची येते 7.5 इंच आहे. आणि त्यांना तुम्हाला जेवढी हवी आहे 10 करा किंवा 11 करा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही हे कट न करता, तुम्हाला ही जशी मी डिझाईन बनवलेली आहे, ही दोन्ही साईडची जी डिझाईन बनवलेली आहे त्या पद्धतीनेच फक्त जिथून प्लेन भाग तुमचा येतो, हे डिझाईन तर समजा इथून येईल तुमची 7 उंची जर समजा असेल तर ही डिझाईन इतकी येईल. आणि तुम्हाला खाली किती पाहिजे आहे, समजा 10 पाहिजे, 11 पाहिजे, 9 पाहिजे, जेवढी तुमचा प्लेन भाग वरच्या साईडला जेवढा येतो जॉईंट देऊन तेवढाच भागामध्ये ही असा जो राऊंड शेप दिलेला आहे, ही डिझाईन जी बनवलेली आहे ती ही डिझाईन अशी कट करून लावून घ्यायची. आणि त्याच्यावर ही तुम्ही ही जी न लावता ह्याच्यावर तुम्ही ह्या डिझाईनला जी मॅचिंग लेस होईल ती लेस जर लावली याच्यावर तर खूप सुंदर डिझाईन तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, आणि जर तुमची आवडली तुम्हाला तर मला नक्कीच ट्राय केल्यानंतर कमेंट करा की म्हणजे मी जे सजेशन दिलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित वाटले का. अगर तुम्ही डिझाईन बनवल्यानंतर कशी वाटली, कुठेही कट करायचे नाही अजिबात, फक्त तुमची ही उंची वाढवायची. आणि हे गळा उंची वाढवल्यानंतर मी आता तुम्हाला एक पेपरवर काढून दाखवते की कशी उंची वाढवली आणि कशी तुम्ही डिझाईन बनवली. कमेंट आहे ती कमेंटचे उत्तर देणार आहे मी, कमेंटवर दिलेली पण आहे. काय कमेंट आलेली आहे, तुम्हाला त्यांना हा गळा तर कट करायचा नाहीये, गळा एवढाच ठेवायचा आहे, पण जी गळा उंची आहे ती गळा उंची वाढवायची आहे. तर ती कशी वाढवायची, कट न करता कशी उंची वाढवायची हे पाहूयात आपण. तर मी जे आहे ते पहा, इथून इतकं तुमचे तयार ब्लाऊजची आहे उंची एवढी आहे, इथून इतकीच उंची आहे. आणि तुम्हाला जी उंची आहे ती एवढी वाढवायची आहे. तर उंची हा गळा कट न करता उंची वाढवायची. तर हा एवढा तुम्हाला जॉईंट करावा लागेल. आणि ह्या जॉईंटला तुम्हाला ह्याच कपड्यात जे ब्लाऊजची कापड आहे त्याच कपड्याचा एक पॅच काढायचा ह्याच साईडचा, आणि इथून एवढा एक पॅच द्यायचा. आणि ह्या साईडने जे आहे ते त्याला ज्या ब्लाऊजला मॅचिंग होईल त्या पद्धतीने एक लेस लावून घ्यायची. मग तुम्हाला लक्षातही येणार नाही हे जॉईंट केलेले आहे का नाही. ह्या साईडला एक लेस लावायची आणि हा पॅच पूर्ण दोन्ही साईडला जॉईंट करायचा. म्हणजे डिझाईनही नवीन तयार होते आणि ब्लाऊजही एकदम व्यवस्थित आणि सुंदर तयार होते. चला पहा मग हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा.